सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अर्थसंकल्पात महाराष्ट्राची जोळी खालीच तर बिहार आणि आंध्र प्रदेशवरती कोट्यवधींची खैरात. बिहारसाठी एकूण 58,000 कोटी तर आंध्रसाठी 15,000 कोटींची घोषणा. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न आल्यामुळे मविया आक्रमक. संसदेच्या प्रवेशद्वारावरती मविया खासदारांचं आंदोलन. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा. 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त. 3 ते 7 लाखांपर्यंत 5%, 7 ते 10 लाखांपर्यंत 10%, 10 ते 12 लाखांपर्यंत 15% तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाला 30% कर. उत्पन्नावरील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सरकारने वाढवली. 50,000 आता 75,000 सूट. 2019 नंतर 5 वर्षांनी नवे बदल. सोनं, चांदी, मोबाईल, चार्जर, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॅन्सरवरील औषधं, सौर ऊर्जा पॅनल स्वस्त होणार तर प्लॅस्टिक महागणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नव्या घरांची घोषणा तर 1 कोटी शहरी गरिबांनाही मिळणार घर. कृषी क्षेत्रासाठी 1,52,000 कोटींची तरतूद. शेती उत्पादन, नैसर्गिक शेती, बायो इन्फो सेंटर, शेतमाल साठवण आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डचं सहकार्य. तरुणांसाठी मोठी घोषणा. देशातील 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना मिळणार इंटर्नशिप. दरमहा 5,000चा भत्ता तर EPFO रजिस्टर. नव्या कर्मचाऱ्यांना 1 लाख पगारावरती 3,000चा PF हप्ता सरकार भरणार. प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना पत्र. ओबीसी बचाव मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. ओबीसींच्या समर्थनार्थ आंबेडकर मैदानात. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील पीक पाण्याच्या आढाव्यासह लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरती चर्चा. आशा स्वयंसेविकांच्या सानुग्रह अनुदानावरती निर्णयाची शक्यता. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने ओलांडली धोका पातळी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर सांगलीतील चांदोली धरणातून विसर्ग सुरू.